नमस्कार, मी लतिका महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। मी आज तुम्हाला आवळ्याचा मुरब्बा बनवून दाखवत आहे, म्हणजे मोरावळा, आवळ्याचा मोरावळा असं बोलतात आम्ही। तर हा पाव किलो आवळा आहे, हे मी रात्रभर तुरटीच्या पाण्यात ठेवलं होतं काल। मी आता याला बाहेर काढून धुवून घेतलेला आहे। याला रात्रभर तुरटीच्या पाण्यात जर ठेवलं ना, त्याचा एक चिक असतो तो निघून जातो पूर्ण। ही साखर आहे, पाव किलो साखर आहे। ही वेलची जायफळ पूड आहे, आणि हे जे आहे सुंठाची पावडर आहे। जी सुंठ असते का, आलं वाळवतात का नाही, हा हे घालून चुना घालून ती सुंठाची पावडर आहे। तर या आवळ्याला ना असं हे करून घ्यायचं, असं चांगलं दाबून ना फुले पाडून घ्यायची सगळ्या बाजूनं। पूर्ण आवळ्यांना, सगळ्या आवळ्यांना तुमच्याकडे जे बी काय असं टोकदार वस्तू असेल ना, त्याने चारी बाजून असं होल 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 करून घ्यायचं, म्हणजे ह्याच्यामध्ये साखरेचा पाक चांगला मुरतो। हे बघा असं करून ना असे सगळ्या आवळ्यांना करून घ्यायचं, सगळ्या बाजूनं। असं नाही की एका साईडनं, सगळीकडून असं त्यांना छोटे 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 असे होलं करून घ्यायचे। तर मी आता हे सगळ्याला होलं करून दाखवते। हे बघा असे त्याला होल पाडून घेतलेले आहेत। हे बघा असे सगळीकडून गोल राऊंड असे होल पाडायचे, पूर्ण एकदम असे चांगले। आता हे पाणी घेतलेलं आहे बघा, छोटा टोप आहे, त्याच्यामध्ये हे आवळे, पाव किलो आवळे आहेत, एक 15 ते 16 असतील आवळे। हे असे पाण्यामध्ये एक 5 मिनिटं उकळायचे चांगले, 5 मिनिटं। ह्याच्यावर एक झाकण ठेवायचं आणि उकळून घ्यायचं फक्त चांगले 5 मिनिटं। हे बघा असे हे 5 मिनिटं आवळे चांगले उकळल्यात। त्याचा बघा असा पिवळसर कलरचा आवळ्याचा आंबटपणा थोडासा बाहेर निघालेला आहे। तर ह्याच्यामध्ये हे आवळे सगळे नशे काढून घ्यायचे चांगले, आणि नितळून घ्यायचे चांगले, पूर्ण नितळलं पाहिजे त्यातलं पाणी चांगलं व्यवस्थित। नाहीतर जर ते पाकात जर टाकले तर ते पाक पातळ होणार मग परत। तर असे चाळणीमध्ये काय तुमच्याकडे दुसरं काय असेल त्याच्यामध्ये ना असं नितळून घ्या चांगलं। आणि अजून एक गोष्ट सांगते, हे जे पाणी आहे ना, हे जे पाणी आहे हे तुम्ही हे थंड झाल्यावर पण पिऊ शकता। जसं आपण आवळ्याचा ज्यूस ब्यूस पितो तशा टाईपमध्ये ना हे पाणी पिऊ शकता। तर हे मी पाणी असं ठेवणार आहे माझ्यासाठी प्यायला। ह्या कढईमध्ये ना मी भाजी वगैरे बनवते। तर हे बघा हे पाणी मी त्यात टाकले, हे धुवून टाकते। ही फुलपात्र आहे बघा, एक फुलपात्र, कारण हे 15 ते 16 आवळे आहेत। तर पाकासाठी ही एक फुलपात्र पाणी टाकायचं, कमी टाकलं थोडं तरी चालेल, एक फुलपात्राला कमी पाणी टाकलं तरी चालेल। हे बघा किती छोटं आहे, ह्या मापानं। ही पाव किलो साखर आहे, पाव किलोला थोडीशी कमी साखर टाकायची, कारण पाव किलो हे आवळे आहेत, वजनानं मापून आणलेले आहेत, कारण सीझन नाही आहे आवळ्याचा आता, त्यामुळे ते मला आवळे सुद्धा एक ते व्यवस्थित नाही भेटलेले। आता हा पाव किलोचा मी पाक करून दाखवते, कारण जास्त गोड नको आहे म्हणून मी पाव किलो मधली एवढी थोडीशी साखर मी काढून ठेवलेली। आता हे थोडासा असा चांगला पाक बनत आला की नाही, तर मग ह्याच्यामध्ये वेलची पावडर, वेलची जायफळ पावडर आणि सुंठ पावडर मी टाकणार आहे। हे सारखं हलवून घ्यायचं।
एक तारी चीक झाला पाहिजे हा. असं केलं ना तर हा पाक एक तारी झाला. हे बघा, हे सुंठ पावडर आहे, सुंठ पावडर, ही जायफळ विलायची पावडर. तुम्ही ह्याच्यामध्ये केसर पण टाकू शकता. मी नाही केसर टाकत, तुम्ही केसर टाकत असला तर केसर टाका. तो काही चांगलं असं हलवून घ्यायचं व्यवस्थित. तुम्हाला आता मी दाखवते. हे पाक बघा किती घट्ट. हे बघा, एक तारी पाक बोलतात ह्याला. हे बघा, हे पाणी आहे, त्या पाण्यामध्ये हे पकडायचं बघा. एक थेंब साखरेचं टाकून बघायचं का कसं झालं आहे का. गोळी झाली, गोळी झाली तर म्हणायचं पाक बनतो. हा पाक झाला बघा, झालं. एक सारखा एक 10-15 मिनिटाचा हलवून 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 घेतलं ना की तो पाक चांगला बनतो. तर ह्याच्यामध्ये हे चाळणीमध्ये मी हे आवळे उकळलेले नितळले, तर तुम्ही आवळे ह्याच्यामध्ये असे टाका. कारण की जर नितळले नाहीत आवळे चांगले तर त्याला पाणी सुटतं. आता ह्याला जी होलं होले केलेले आहेत, छोटी 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 होलं बनवल्यात, त्याच्यामध्ये असे चांगला पाक जाऊन बसतो. आता हा एक असं 10 मिनिटं ते 15 मिनिटं हा झालेला आहे. आता हे आवळ्याचा मुरब्बा झालेला आहे. तर मी आता ह्याला असं जरा झाकून ठेवते आणि मग थंड झाल्यानंतर काढून ठेवते. पण तुम्ही हे काढायसाठी काचेच्या बॉटलमध्ये, काचेची बॉटल चांगली सुक्की करायची, एकदम धुवून चांगली सुक्की. काय करायचं, उदबत्ती पेटवायची, विजवायची उदबत्ती, आणि त्याचा त्या बॉटलमध्ये जरा त्याचा वास सोडायचा, आणि त्याच्यानंतर थोडीशी हवा ही करून नंतर हे आवळ्याचा थंड झालेला त्यात भरून ठेवायचा. वरती जरी ठेवला तरी हा भरपूर दिवस टिकतो. पण अशा पद्धतीने केला तर त्यात पाणी बिलकुल गेलं नाही पाहिजे. आवळ्यात पाणी असं नितळून चांगले घेतलं पाहिजे. असे छोटे छोटे तुकडे करून पण मोर आवळा बनतो. मी एक व्हिडिओ टाकणार आहे की जी शुगरवाली लोक आहेत त्यांच्यासाठी गुळाचा मुरब्बा, पण आत्ता तो टाकणार नाही आहे कारण आत्ता भेटत नाहीत आवळे. ते कमेंटमध्ये मला कुणी सांगितले म्हणून मी हा मुरब्बा आत्ता बनवून टाकते. तर याला एक 10 मिनिटं मी आता असं ठेवून थंड झाल्यावर बॉटलमध्ये भरून ठेवते. तर तुम्ही हा करून पहा. हा मोर आवळा तुम्ही करून पहा. जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये सांगा आणि शेअर पण करा. हा आवळ्याचा मुरब्बा.